लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। आज आमच्या जिल्हा परिषद शाळा आळसंद या ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। खरं तर हा कार्यक्रम म्हणजे आमच्या शाळेसाठी पहिलीची पटनोंदणी याची नांदणीच असेल, कारण पहिलीच्या मुलांचा ओढा जास्त करून आपण पाहतो की आता इंग्लिश मिडियमकडे आहे, परंतु आपण जर असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले, त्यामध्ये हळदी कुंकू, गॅदरिंग, त्यानंतर सहल, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही शाळेमध्ये घेत असतो। त्यामुळे काय होतं की पालकांचा ओढा इंग्लिश मिडियमकडे न राहता आपल्या जिल्हा परिषदेकडे येताना आपल्याला आता पाहायला मिळतोय। पूर्वीचं चित्र आणि आताचे चित्र याच्यामध्ये फार बदल झालेला आहे। शाळेत खूप छान शिकवलं जातं किंवा मुलांना अनेक स्पर्धा किंवा अनेक विविध प्रकारची माहिती दिली जाते। त्यामुळे भरपूर मुले शाळेत खुश असतात किंवा चांगल्या पद्धतीने शिकले जातात। जाणारे जे मुलं असतात ते आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये यावे असं मी बोलतो। आज जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतलेला आहे, तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले, त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सहभागी झालेले आहेत। काय बोलाल पालकांसाठी तुम्ही? माझं एवढंच मत आहे की ज्या महिला ज्या घरात असतात फक्त चूल आणि मूल न करता आपला पूर्ण म्हणजे थोडं कामातनं वेळ काढून आपण असं जरी म्हणजे ह्याच्यात स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्यांचा फुल असा एन्जॉय होऊ शकतो आणि त्या म्हणजे आपल्या घरातून बाहेर येऊन चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो। हा कार्यक्रम ठेवण्यामागचा एकच उद्देश मुलगी शाळेत आली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे, स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ही संकल्पना स्त्रियांच्या मनात रुजवण्यासाठी चूल आणि मूल हे झटकून शाळेमध्ये आपली मुलगी दाखल केली पाहिजे आणि त्या मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व स्त्रियांना समजले पाहिजे। तसेच या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये आम्ही पाककृती स्पर्धा, उकाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या 20 स्पर्धा ठेवल्या। या स्पर्धेमध्ये गावातील सर्व महिला, शाळा व्यवस्थापन सदस्य महिला, बचत गट, सखी सावित्री समिती महिला, विद्यार्थी सुरक्षा समितीतील महिला, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट या सर्व क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला। स्त्रियांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांचे सादरीकरण आज या हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले। आपल्या मराठी शाळेची पटसंख्या निश्चित टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, आपल्या शाळेचा पट वाढला पाहिजेत, या उद्देशानं आज आम्ही शाळेमध्ये इयत्ता पहिलीची जून 2025ची पटनोंदणी सुद्धा केली आणि पटनोंदणीसाठी आम्हाला पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। हा कार्यक्रम उद्याच्या पटनोंदणीची नक्कीच नांदी ठरेल आणि हा कार्यक्रम आमच्या शाळेचा पट टिकून ठेवण्यासाठी, पट वाढवण्यासाठी नक्कीच आम्हाला उपयुक्त ठरेल, एवढेच मी शाळेच्या वतीने मनोगत माझे व्यक्त करते।